नमस्कार. आपण सगळेजण सकाळी रोज उठतो, पण खऱ्या अर्थाने जेव्हा आपलं मन आणि शरीर जागं होतं ते कधी प्राणायाम केल्यामुळे. प्राणायाम केल्यामुळे फक्त मनच नाही तर पूर्ण शरीरही जागृत होतं. जेव्हा आपण खोल श्वास घेतो आणि हळूहळू सोडतो, तेव्हा आपल्या शरीरात जास्त प्रमाणात ऑक्सिजन पोचतो. त्यामुळे प्रत्येक पेशीला ऊर्जा मिळते. सकाळी प्राणायाम केल्यावर अंगात हलकेपणा जाणवतो, आळस कमी होतो आणि शरीर फ्रेश वाटते. प्राणायामामुळे रक्तभिसरण सुधारते, मेंदू सक्रिय होतो आणि लक्ष केंद्रित करणे सोपे जाते. विशेषतः अनुलोम विलोम, कपालभाती किंवा भ्रामरी केल्यावर मन शांत होते, पण शरीर ऊर्जेने भरलेले राहते. आपण कधीकधी थकलेलो असतो, पण फक्त 5 ते 10 मिनिटे प्राणायाम केल्यावर शरीर पुन्हा जागे झाल्यासारखे वाटते, कारण श्वास हीच आपली जीवनशक्ती आहे. आज मुलीला कॉलेजमध्ये उशिरा जायचं होतं, म्हणून थोडं निवांत डब्बा करावा म्हटलं, पण नेमकं तिला कॉल आला की जे की लेक्चर कॅन्सल न होणार होतं ते परत घेणार. मग पटकन कणिक भिजवून ठेवली होती, तिचा डब्बा तयार करून दिला, पोळ्या करून घेतल्या आणि मग मी फिजिओथेरपीला गेले. आणि सगळ्यांनी मिळून मदत केली ना की मम्माला पण थोडं छान वाटतं. तिने भाजी केली, मी पोळ्या केल्या, बारकीने छोटी मोठी कामं केली, कांदा कापून दिला. असे सगळे मिळून काम करतो, तर त्यामुळे मला जास्त काही त्रास होत नाही. आल्यावर थोडं गार्डनमध्ये चक्कर मारली, कारण की आमच्याकडे आदल्या दिवशी पाणी येणार नव्हतं, म्हणून मी 2 दिवस आधीच पाणी मारलं होतं. पण मग बघितलं पाणी आहे की नाही झाडांना, कारण की आता उन्हाळा पण यायला लागला आहे, त्याच्यामुळे झाडे सुकतात. तर असा होता माझा आजचा दिवस. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. आणि हो, दररोज थोडा वेळ प्राणायामसाठी द्या. मन शांत, शरीर ताजेतवाने आणि दिवस ऊर्जेने भरलेला जाईल. बाय.